जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि बॅक टू बॅक ब्लॉग बघून तुम्ही कंटाळले नसाल, आय होप सो. आणि बघा, आता टाकतोय, इतके दिवस म्हणत होते ब्लॉग टाकत नाही, आता टाकायला लागले तो बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, 100 करायचं आपल्याला लवकरात लवकर. सबस्क्राईब करा प्लीज. आणि आजचा ब्लॉग पण खूप खास आहे, कारण आज आहे एंगेजमेंट आणि संगीतचा कार्यक्रम. तर मी चाललोय आता आपल्या ठिकाणावर. मला आवरायचं बाकी. मागे इकडे सगळे कपडे टांगलेत मी, सगळे माझे 3-4 आउटफिट आहेत. सो आता बघूयात कसं काय होतंय. तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नवा व्हिडिओ. एकंदरीत आता वेन्यूवर पोहोचलोय आम्ही आणि तयारी जोरात चालू आहे. तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवतो. बॅक साईडला इकडं नाही का हॉल आहे, इकडं आमच्या डान्सची प्रॅक्टिस चालू आहे. आणि हे जे दिसतंय ना, इकडं रात्री संगीतचा कार्यक्रम ह्या सगळ्या खुर्च्या, इथं एंगेजमेंट रिंग सेरेमनी नाही का ते. आणि त्याच्या बॅकग्राऊंडला बघा सगळं तळ आहे, इकडून सगळी एंट्री आहे आणि इथं टनल वगैरे. त्यानंतर दाखवतो तुम्हाला. आता माझी थोडीशी डान्स प्रॅक्टिस बाकी, थोडी डान्स प्रॅक्टिस करणार आहे आणि देन मग मी शिफ्ट होणार आहे तिकडं कोथरूडला. केस वगैरे सेट करायचं, चेंज पण करायचं आहे, बरीच कामं बाकीच. आणि टेन्शन आलं आहे, टाईम पण चाललं आहे. इतक्या वेळ डान्सची प्रॅक्टिस झालेली, 5 वाजलेच. आणि आता हाय रस्ता इथून चालू नाही, रोड चुकला आहे आमचा. इकडे सगळे पाहुणे आलेलेत बघा, सगळे पाहुणे येऊन थांबलेलेत. मी चक्क सगळ्यात उशिरा आले, डान्स वगैरे करून झाले. अरे शौर्य कुठे? A few moments later. मगाशी माझी रिहर्सल झाली. आम्ही पोचलो 3 वाजता आणि 3 वाजल्यापासून दाजींची रिहर्सल चालू होती. तर मला असं होतं की माझी आधी रिहर्सल घ्या आणि त्यानंतरून सॉरी माझी घ्या, म्हणजे मला मोकळा करा, नंतर मी जातो माझं चेंज करायला. बट नाही, दाजींची रिहर्सल झाली ती 4पर्यंत. मग माझी रिहर्सल चालली ती 4:30 पावणे 5 पर्यंत. आता तिथून पुढं मग मी आलो एका ठिकाणी चेंज करायला. चेंज केला, आउटफिट बघा कसं दिसतोय, क्वालिटी एकदम. कमेंटमध्ये सांगा कसं दिसतोय मी. केस वगैरे सगळी सेट केलेली, तोंड धुवायचं बाकी, थोडंसं तोंडाला पावडर मेकअप लावतो. आणि सीन असं झालं की तिकडे एंगेजमेंट चालून मी आता ट्रॅफिकमध्ये अडकलेले. देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे. आता गेल्यानंतर सगळेजण माझ्यावर खूप जास्त भयंकर चिडणार आहेत, कारण ज्या अट्टहासासाठी मी यांच्या मागे लागून हे बुक केलं होतं तेच नाहीये, तिथंच मी नाहीये, बाकीचे सगळे आहेत. सो आता ते माझ्यावर चांगलेच हे होणार, भडकणार. सो बघूयात आता. कमेंटमध्ये सांगा. अजून बरेच लुक्स आहेत माझ्याकडे. हा लुक 2 पावले परत पुढे येऊन कॅमेऱ्यात होते खाली बघ पहिला. दादा गाणं द्या. वर राजाचे आणि आगमन होत आहे. विनंती वाचवा. नाही, दुसरी तुमची फ्रेंड बोलली आम्हीच मला बोलवा शिकून जाऊ का. माझी गाडी डुबली, नाही तुमच्या तिकडे गेली आलाच नाही.
चला बघा समोर, थोडं मागं सारखं तुम्ही बघा इकडे. मित्रांनो, एकंदरीत एंगेजमेंटचा कार्यक्रम झालेला आहे सगळा पद्धतशीर चांगल्या पद्धतीने. जिथे मी स्वतः प्रेझेंट नव्हतो का तर माझ्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला, तिकडे गेलतो. आणि ठीक आहे, काही विषय नाही. तो संगीतचा कार्यक्रम चालू होणार आहे. आणि आता मी आउटफिट घातला होता, मोजून फक्त 1 तास 1.5 तास घातलेला आहे. आणि त्यानंतर आता चेंज करणार आहे, दुसरा आउटफिट घेणार आहे. हा आउटफिट मी माय चॉईस रेंटल म्हणून घेतलेला आहे चाकणमधून. जर कोणाला घ्यायचं असेल नक्की गुगलला सर्च करा, चाकणमध्ये आहे. खूप मस्त शॉप आहे, तिथून तुम्हाला भेटतील. पुढचा पण आउटफिट मी तिथूनच घेतलेला आहे, तो पण तुम्हाला नक्की आवडेल. तो तर अजून क्वालिटी संगीतच्या हिशोबाने. आणि एकंदरीत काय झालंय की ब्लॉग घेताना मला असं झालं की ब्लॉग नेमकं घेऊ काय मी, कारण घरातलं लग्न आहे तर आधी कसं दुसऱ्यांच्या कार्यक्रमाला गेलं की काही ना काहीतरी असायचं, मित्र बसले त्यांच्यासोबत ब्लॉग घेणं असायचं. आणि आता असं झालं की इकडे पळापळ तिकडे पळापळ सगळीच पळापळ चालू, नेमकं ब्लॉग काय शूट करू. आणि कालची मेहंदी चांगलीच रंगली आहे, तर मी थोडाच वेळ ठेवली होती आणि नंतर पुसून टाकली. आणि माझा किस्सा पण असं झालाय की मी काही मेकअप बिकअप केलं नाही. मला वाटलं होतं तर मेकअप आर्टिस्ट आहे ती माझ्या ओळखीची, तिला फोन केला, ती म्हणली झाला, आणि मी घरी आले. आता आपदा होणार आहे माझी मेकअपची, काय माहित कसं काय होतं. आता बघूयात पुढं. फोटो पण शूट चालू आहे, लेट्स सी. आणि मित्रांनो, एक नंबर असं काहीतरी युनिक माझं कॉम्बिनेशन दिसत आहे खरंच. वरून काढून बघितलं ना, संगीतसाठी एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि मागचा फर्स्ट आउटफिट होता तो कसा दिसला ते पण सांगा. आणि हा सेकंड आउटफिट आहे माझा, हा कसा दिसतो आता आवर्जून कमेंट मध्ये सांगा. मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय करणार आहे. आणि खरंच कधी कधी असं स्वतःला बघून वाटतं की काय देवाने मला बनवलंय राव. म्हणजे भाई स्वतःला अशी नजर. आता हे तर बघितलं ना थोड्या वेळ, उद्या परवामध्ये दाजी येणार, बहिणीची अशी नजर काढणार, तसं मला असं स्वतःची नजर अशी काढू वाटायला लागली माहिती, मला पैसे व्हावं नाही का. आणि तसं म्हणून बघितलं तर मी सिंगल आहेत, कोणी पोरी सिंगल्स असतील तर मला कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला DM केलं तरी चालेल, मी नक्की सगळ्यांना रिप्लाय करेन. आणि हा त्यासोबत हे जरी नाही केलं तरी चालतंय, पण सबस्क्राईब करा चॅनलला. 100K करायचे आपल्याला, लक्षात राहू दे, 100K करायचे. संगीतचा कार्यक्रम आहे माझा. ब्लॉगला तर भरभरून व्ह्यूज देत आहेत तुम्ही, बट सबस्क्राईब पण करा. रापरूप सबस्क्राईब करून मला असं माझी बहिणीच्या लग्नापर्यंत ज्यावेळेस शेवटचा ब्लॉग येईल तिचा विदाईचा, तोपर्यंत आपले 100K झाले पाहिजे. आणि त्यावेळेस मला असं आतून सॅटिस्फॅक्शन भेटेल. चला आता बाहेर जाऊया, मस्तपैकी एन्जॉय करूयात. आणि आता इथून पुढं ब्लॉग थोडं काढणं कठीण आहे. ज्यावेळेस नॉर्मल असेल त्यावेळेस काढेल, कारण सॉंग्स चालणार आहेत सगळे. आणि आपल्याला माहिती सॉन्ग चालले की आपल्या पोटावर पाय पडू शकतो आणि कॉपीराईट लागू शकतो, त्यामुळं समजून घ्या. तरी मी प्रयत्न करेन. चलो. माझ्या दोघांचं खऱ्या अर्थानं संगीत आहे निमित्तानं स्वागत आहे.
सुंदर दोघांचा अभिमान 2च मिनिटांमध्ये केक कटिंग होणार आहे. लग्न उत्सवाला जायचा नेहमी भारी असतो आणि सुंदर अभिमान. लगदा महका 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 गुलशन आखिरी सुनना ही सुन दे रांझा आजो मुन्ना थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां देना बहुत स्वीट है मुन्ना थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां देना बहुत स्वीट है गाने सा ये बड़ा डीट है वायरल हो गया ये ट्वीट पे फूल करने में मैंने प्यार करने की तो मुझे ये जीना दिखाई दी समझ लिया है That's my style. कहीं तो बादल हो कहीं दुनिया चल कहीं हो लड़की जो सबसे अलग है वो लड़की जो सबसे अलग है वो लड़की जो सबसे साडू बापा होतं खूप सुंदर. येस आता आदित्यची काहीतरी बोलतील असं मला वाटतंय मनातल्या भावना. खरं सायलेन्स प्लीज. पुढची परफॉर्मन्स त्यांच्यासाठी ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकव, माझी मम्मी पप्पा. डोंट वरी दादा, तुला नाही विसरली मी. माझा फुल टाइम बॉडीगार्ड आणि हाफ टाइम बेस्ट फ्रेंड. मम्मीचे टॉन्ट, पप्पांची कॉमेडी, काकांची ती बीपी आणि दादूसोबतचं म्हणून खूप जास्त मिस करत मी हे सगळं. घरचं प्रेम कदाचित लावून नसतं पण परमनंट असतं. तसं पाहिलं तर मी खूप दूर जाते, खूपच दूर. आय गेस 15 मिनिट. तुम मेरे प्यारे घरने वाले, बिल्कुल मत रोना, बस आवाज लगाना और मैं दौड़ी चली. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया खाना, बाबा मैं तेरी मलका, टुकड़ा मैं तेरे दिल का, मुड़ के ना देखो दिल का. And now, Mr. आदित्य काकड़े, तुम ना मेरे लाइफ के वो ओके मोमेंट हो जहाँ सब सेटल हो जाता है. मैं ओवरथिंक करती हूँ, तुम ओवर लव. तुम सिर्फ मेरा प्यार नहीं, मेरा सुकून हो, और अब तो मेरा घर. To the man who never gave up on you and still choose me every single day, this is for you with all my heart. I love you.
च्या लग्नामध्ये खऱ्या अर्थाने एक आगळा परफॉर्मन्स करतोय आणि बघूयात त्याचा दादाचा हा परफॉर्मन्स. एक फॅमिली परफॉर्मन्स आहे, जो बाकी आहे त्यांनी प्लीज संपर्क साधा. धन्यवाद. अरे ये सब हटा रे सावगी घड़ा चलो अपना चला जल्दी. एक मिनिट, ह्यांची लव्ह स्टोरी ह्यांच्या सॉन्ग मधून तर तुम्हाला समजून जाईल, पण माझ्या सॉन्ग मध्ये मी तुम्हाला त्यांची सुरुवात सांगतो. जेव्हा पहिल्यांदा आदित्यने ऋतूला पाहिलं, मग काय झालं? अरे जरा टाळ्या त्यामध्ये. अरे शेखर स्टार है इसके अभी तो टेलीविजन में आ जाएगी. मग काय झालं? मग आदित्य म्हणतो कसा, ऋषीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्या डान्स मला वाटतं तो लवकर टीव्हीवरती पण येईल. नुकतंच त्याचं गौतमी पाटील असेल आणि टीव्ही स्टार सोबत चांगले चांगले युट्यूबला सॉंग झाले. एका आपल्यातल्या कलाकारासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे असं मला वाटतं. ओके, धन्यवाद ऋषी, खूप सुंदर परफॉर्मन्स केला, खूप जबरदस्त. यानंतर नेक्स्ट परफॉर्मन्स साठी येते फॅमिली परफॉर्मन्स जो आहे तो This is the sound of Ajay Atul. Bring it on, baby. Over the
प्रश्न पडतो कुठे थांबायचं वाटत नव्हतं, पण फायनली आता कुठे थांबायची वेळ आहे. मी दोन्हीकडे पहिल्यापासून आम्ही नवरदेवाच्या माणसांमध्ये बसलो. आम्ही सगळ्यांचे डान्स बघितले, सगळ्यांचे तिकडे होते तिकडे कोपऱ्यात. डान्स बघितले आम्ही. एकदम मस्त. भारी आहे, भारी आहे. शेवट फक्त सगळ्यांना घेऊन नाचायचं होतं. मोबाईल होते आला असता तर आपल्याला बरोबर नाचायला. अर्ध्या पण गरज पडली. त्यांनी माईक सोडलाच नसता, तो म्हणला असता अरे मी आले माईक करून. अकराच्या नंतर नाही वाजत. 10 मिनिटं आहेत तसे. विसरलो, खूप वेळ झाला. 6 महिने झाले. हा 6 महिने झाले. हा मोहित हाच मित्र आहे माझा. तुमच्यापेक्षा हा ते ना ते सांगितलं. आठवड्याला नव्हता, पण का नव्हता गप्पच ना काय म्हणते का नव्हतं. तुम्ही काय सांगू. पर्सनल रिझन्स. त्यालाच गेली. 2 दिवस आता दुसरं आहे ना, हे पहिलं झालं तेव्हा पण खूप रडली होती. आता दुसरं आहे. आता कसं लय बोलले नाही. मी पप्पा झालो कसा असतो मुलासाठी कसं काढायचं. त्यावेळेस तुम्हाला म्हणलं, त्यावेळेस पण तुम्ही होती. पूर्ण 2 दिवस कंटिन्यू रडत होती. तुला घेतलं आणि ती रडत होती. टेन्शन येते. दुसरे आता 8 केंद्रीला. हा सारंग लावत येत. सारंग लावून नाही घ्यायचं नाही त्याला. उद्या आहे. कधी आज तुम्ही आलो सगळ्या डान्स बघितला तुमचा. आम्ही सगळ्या डान्स तुमचा तुमचा सगळ्या डान्स बघितला. तुम्हाला नाचायचं होतं, पण मम्मी लाजत होता म्हणून तुम्ही नाचत नव्हते. असं असं केलं. बाहेरला नाही 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 होय. अरे कधी होती ना बसलो. मी सांगतोच नाही आमचा डान्स असा असतो. तुमचे ना आमचे नाही. भारी आहे. आम्ही फोटो शिकू. तेच नाही बघितले असेल तर सांगा. आता मामा तुम्ही बघा. सांगितलं फोटो घ्यायचा होता. फोटो पुन्हा सांग मला. मामाने जाता मनावर घ्या. मामावर घ्या. मला विचारलं की झालं मला एक क्वेश्चन. आजचा कार्यक्रम एकंदरीत खूप छान पद्धतीने पार पडला. आणि आता तुम्ही अख्खा ब्लॉग पाहिलाच असेल. ज्याच्यामध्ये झाले सगळ्यांचे डान्स झाले, पण तुमच्या भावाचा डान्स कसा तरी एकदम नेक्स्ट लेवल क्वालिटी झाला असं मला तर वाटते. बऱ्याच लोकांनी ॲप्रिशिएट पण केलं ती गोष्ट. आणि आपल्या इंस्टाला वगैरे तर सगळ्या तुम्ही फीड पोस्ट सगळ्या बघताच. ड्रेस पण बघायला झाले तर भाई 1 नंबर होते. म्हणजे असं झालं की मी आज फुल सॅटिस्फाईड झालोय की भाई 1 नंबर झालाय कार्यक्रम. आणि मला वाटतं आजचा ब्लॉग इथंच संपवावं. राहिली गोष्ट दुसरी, लक्षात आहे ना तुमच्या 100K करायचे आपल्याला. माहिती आहे तुम्ही ब्लॉग बघताय, भरभरून प्रेम देतात. तर खूप सारे लोक आहेत अशी की जे ब्लॉग नुसते बघतात, लाईक करतात, कमेंट करतात, पण सबस्क्राईब पण करा. आपल्याला लवकरात लवकर 100K कम्प्लीट करायचे आहेत. म्हणजे काय 100K कम्प्लीट झाले त्यानंतर कसं मला पण एक कॉन्फिडन्स येईल. आणि त्यानंतर पुढचे जे तुम्ही म्हणता ना डेली ब्लॉग करत जा, मी काही पण करेल, कुठं पण उतमात करेल, पण तुमच्यासाठी डेली ब्लॉग चालू करेल. सो प्लीज लवकरात लवकर आपले 100K कम्प्लीट करा. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. मे बी थोडासा मोठा झाला असेल, नो वरीज. बट मज्जा आहे ब्लॉगमध्ये. पुढचे पण ब्लॉग्स येत राहतील. सो बघायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.